हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो जसं की टायटल्स बोलतंय की आज आहे फादर्स डे. लाईक कालच झालाय पण आज तुमच्यापर्यंत येतोय तो व्लॉग. सो फादर्स डे बोललं की खूप स्पेशल डे आहे माझ्यासाठी. सो त्याच्याबद्दल तर मी तुम्हाला नंतर सांगेल. आता मी चालली केक घ्यायला. केक ऑर्डर केलाय पण तिचा जो डिलिव्हरी मॅन आहे तो आजारी पडलाय आणि एकदम टायमावर मला समजलंय. ह्याच्यानंतर सुद्धा आमचे बाकीचे प्लॅन्स आहेत. सो फटाफट मी चालले केक घ्यायला. सनी आणि नायसा गेले आंघोळीला. लाईक सनी नायसाला आंघोळ घालते. फादर्स डे आहे म्हणून नाही पण डेली सनीच घालतो तिला आंघोळ. सो आज आहे 19th of June म्हणजे फादर्स डे. 3rd संडे ऑफ जूनला येतं फादर्स डे. अँड आज बर्थडे आहे इवन वंशचा. सो संध्याकाळी आमचं बर्थडे सेलिब्रेशन आहे. सो आता यश येतोय मला घ्यायला. यश गेला आहे सुधीताईकडे तिला थोडंसं हेल्प करायला प्रिपरेशनमध्ये सगळं. सो यशला मी कॉल केलं की प्लीज लवकर ये, आपल्याला केक डिलिव्हर नाही होणार आहे म्हणून तो आता येतोय. मग आता मी त्याच्याबरोबर जाईल, केक घेऊन येईल. अजून मला थोडंसं घरी डेकोरेशनसुद्धा करायचं आहे. सो लेट सी. तिला न दाखवता सगळं काय करायचं आहे. गॉड नोस कसं होणार आहे. सनीने इवन नायसासाठी गिफ्टसुद्धा घेतले. छानसं फ्रॉक जो ऑफकोर्स प्रत्येक मुलीला आवडतं. क्लोथ सगळ्यांनाच आवडतात आणि नायसा आता तेवढं तिला समजायला लागलं आहे. सो आय नो ती किती खुश होणार आहे तिचे नवीन कपडे बघून. सो येस, स्टे ट्यून. बघत राहा आज आम्ही पूर्ण म्हणजे ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये आम्ही कसं सेलिब्रेट करतो. धावतोय सकाळपासून तयारी. पण हीच ती मजा असते. सेलिब्रेशन बोललं की थोडीशी धावपळ होतेच आणि ह्या टायमाला काय सांगू, सेलिब्रेशन करण्याचा अजून उत्साह वाढतो. सर असा आमचा वाढलेला आहे. एकदम टायमावर पळतो आम्ही. गुड मॉर्निंग नायसा. नायसा, हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे. बाबांना विश नाही केलं तू? बघ लवकर. बाबांची परी किती सुंदर दिसते बघू. अरे वा, किती छान दिसते नायसा. काय बघते? पाऊस आला. इट्स रेनिंग आउटसाइड. ओ माय गॉड. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम यू ऑल टू रचनाज नवेंजल वर्ल्ड. मी आहे सनी आणि ही आहे तुमची लाडकी नायसा. बटरफ्लाय बटरफ्लाय. सो येस, इट्स अ स्पेशल डे. आज आहे फादर्स डे. सो येस, जसं मगाशी म्हटलं मी, आज आहे फादर्स डे. सो इट्स अ स्पेशल डे. आणि आज आम्ही मला माहिती आहे रचनाने एक छोटंसं सरप्राईज अरेंज केलं आहे. ती गेली सांगून मला की मार्केटला गेली, बट आय नो ती गेली आहे केक आणायला. बट येस, सरप्राइजेस तर असतातच. बट येस, खूप छान फील होत आहे. बी फिलिंग ब्लेस्ड टू बी अ डॅड. आय मीन एका मुलीचा वडील होणं खूप भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण आयुष्यात मुलगी आणि मुलगी झाल्यावरच एक आपल्याला सगळ्या गोष्टींची जाणीव होते. एक स्त्रीचं किती महत्त्व आहे आणि आयुष्यात आपल्या किती मोठं स्थान आहे त्यांचं, हे आपल्याला एक वडील झाल्यावरच समजतं. सो रिअली ब्लेस्ड टू हॅव नायसा इन माय लाईफ and such a wonderful people around. Really gratitude and grateful to everything in life. एवढं जे अचीव केलं आहे, एवढं जे आयुष्यात मिळालं आहे. सो रिअली थँकफुल फॉर दॅट. आणि येस, कसं सेलिब्रेशन करणार आहोत हे तुम्ही बघालच. अजून तर घरात काहीच केलं नाही आहे अरेंजमेंट, कारण सरप्राईज आहे ते माझ्यासाठी. आणि तर युजली मी पुढे असतो सगळ्या गोष्टींसाठी, पण यावेळी रचना गेली आहे सरप्राईजसाठी, म्हणजे केक आणण्यासाठी. आणि यश दादा पण आहे. सो येस, थोडंफार धमाल असणार आहे. सो स्टे ट्यून फॉर ऑल द फन. अँड चला बघूया आज काय करणार आहोत आपण. सो नायसाला, अगं बाई, नायसा पूर्ण सेटअपच रेडी करते. नायसा, आपण फोटोज नाही काढणार आहोत. सो नायसाला मस्त रेडी केलंय बाबांनी आणि बाबांनी पोनी घातली. कुठे आपण फोटो सेशन नाही करत हो नायसा. पायाला लागलं ना, मग कोणी सांगितलं तुला? तिला आता काय पुढे
पुढे काय? फोटो काढू. सो नायसाला मस्त, अगं झालंय बंद, अजून किती बंद करणार. सो नायसा किती क्यूट दिसते आज. मस्त बाबांनी आंघोळ घातली नायसाला, मस्त बाबांनी केस विंचरलेत, पोनी बांधलीये, कपडे घातले छान छान, है ना नायसा? तू विश कर बाबांना. हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे टू ऑल. कशाला लाजते तू? बाबांची परी किती सुंदर दिसते बघू. हो, कोणाला? आजी आलीये. अरे वा, बाबांना नमस्कार केला. बाबांना नमस्कार. बाबांना नमस्कार कर. नमस्कार कर बाबांना. बाबांना नमस्कार कर. नाही विश कर. बोल बाबांना बोल हॅपी फादर्स डे. सो फायनली वी आर बॅक. आम्ही खूप वेळ थांबलो, 2 मिनिटाचं काम होतं पण पाऊस पडायला लागला आणि विचारच नाही केला. म्हणजे चला थोडं थोडं भिजत आम्ही आलेलो आहोत. सो लेट सी काय करतायत बाबा आणि लेक. बघूया वरती जाऊन. डेकोरेशन वगैरे तर आता नाही होणार आहे बिकॉज खूप कमी टाइम आहे. ह्याच्यानंतर आम्हाला दुसऱ्या सेलिब्रेशनला सुद्धा जायचं आहे. म्हणजे अभुनीचं 50 जे झालेले आहेत 50,000 सबस्क्रायबर्स ऑन यूट्यूब आणि 100K फॉलोवर्स ऑन इंस्टाग्राम. सो आज त्यांनी त्याच्या क्लोज फ्रेंड्ससाठी पार्टी ठेवली. सो ऑफकोर्स मी, सनी, नायसा आणि यश आम्ही जाणार आहोत. सो खूप एका दिवशी एवढे सगळे सेलिब्रेशन झालेत ना, सो आम्हाला काहीच कळत नाही की आम्हाला करायचं काय. सो लेट सी. आता आम्ही फटाफट आवरतो आणि म्हणजे तुम्हाला सेलिब्रेशन ऑफकोर्स हा दिसणार आहे. सो स्टे ट्यून. नायसाला आज हॅपी फादर्स डे दाखव ना. बोल आधी बाप्पाला नमस्कार कर. बोल हे काय आणलंय? पावडर ठेव साईडला. बोल मला चांगली बुद्धी द्या, सुखात ठेवा. असं बस बाप्पाला हात लावायचा. बाप्पा अरे 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 हे काय करते? बाप्पाने घ्यायचा. बाप्पाने घ्यायचा. असं नाही करायचं. नाही. बाप्पाना तुला गिफ्ट पाहिजे ना? गिफ्ट नको. बाबांना बोल हॅपी फादर डे. खूप बाबांना बोल खूप शुभेच्छा. बोल खूप शुभेच्छा. आणि युट्यूब फॅमिलीला पण बोल सगळ्यांना फादर डे खूप शुभेच्छा. चला कोणाला बघू चला. बघा लवकर कोणाला. सो सरप्राईज आम्हाला समजलं. सो बाबांसाठी स्पेशल केक आणलाय. बाबांना माहितीये. काय म्हणतात दादा? कशा? गुड मॉर्निंग. तुम्हाला फादर्स डेच्या शुभेच्छा. धन्यवाद. अरे तुला पण आणि नायसाला पण. घरी येईल. सम्राट विश केलं पप्पांना. विश कर फादर्स डे. आज फादर्स डे. विश कर हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे. मला सरप्राईज देणार होते हे आधीच समजलं मला. पाऊस आला ना मग त्याला थोडं पाऊस झाला ना. आम्ही कुठे गेलो त्याचा मी झटके देणार होती. त्याचा अंघोळ होण्याच्या आधी. गाडीवर घेऊन आई शिशी आहे. अगं केक कापायचं ना. बाबा गिफ्ट देणार आहे. बाबांना विश केलं हॅपी फादर्स डे. हो आम्हाला विश केलं. चला झाला देते. And the cake is ready. Hold TV back.
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता. मला बरोबर बाबू? बाबू बरोबर. अरे वा, हॅपी फादर्स डे. दादा तुमचा कितवा फादर्स डे? वय वर्ष तुमचं नाही सांगायचंय. हो, तुमचा फादर्स डे. तू बाबा होऊन किती वर्ष? हा, 13. आणि सनीला 3 years. कसं वाटतंय तुम्हाला? सांगा जरा. आपले बाबा होऊन कसं वाटतंय? मला तुमचे अनुभवाचे काही 2 शब्द. हा, माझे अनुभव फार मोठे. सांगा हो तरी थोडस सांगा हो, थोडस सांगा. लगेच इमिडिएट बोलता येत नाही, राजकीय बोलता येईल पण असं बोलता येत नाही. मी तुम्हाला ट्रेन करेन इमिडिएट बोलायला. आतमध्ये अजून एक गिफ्ट आहे. गिफ्ट उघड. आतमध्ये बघ काय आहे गिफ्ट याच्यामध्ये. फादरला गिफ्ट आहे. असं अजून लहान आहे आमची. अरे छान आहे. बापरे, मस्त फ्रॉक. छानच आहे एकदम. अरे वा. अजून काय आहे? अरे वा, 2 दाखव. झोपला. छान आहे, छान आहे गिफ्ट. मस्त छान आहे. बाबांना थँक्यू बोल. आणि किसी दे. आणि जे जे केलं तू जे जे कर. असं नाही, खाली उतर आणि जे जे कर. असं नाही करायचं. खाली उतरू ना. बाबांचे खाली. काकांना जे जे कर. आजीला पण कर. अरे बापरे, चाचूला पण कर. आईला बाय. हॅपी फादर्स डे. आणि तुमची आठवण नेहमीच राहणार आणि आशीर्वाद तर नेहमीच असणार. सो तुम्हाला खूप मिस करतो आम्ही सगळे. आणि अजून काय नाही बोलू. हॅलो. नाही बघा आम्ही चाललो. हो वहिनी, आम्ही चाललो. इकडे पाठी. हो, हे बघ भातीच येते. काय स्पेशल? मटन. हा, बस. आज खरंच खूप छान दिवस आहे. आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप गोड असा दिवस आहे. कारण गेली 13 वर्ष मी ॲज अ वडील या फादर्स डेचा अनुभव घेतोय आणि खूप छान वाटतं. सम्राट हा 13 वर्षाचा झाला. 13 वर्षामध्ये त्याच्या ज्या हरकती, त्याच्यामध्ये झालेले बदल हे अनुभवले आणि खूप छान वाटलं. आज 13 वर्षाचा होता असताना असं वाटत नाही की मी 13 वर्षाच्या मुलाचा एक बाप आहे किंवा वडील आहे. आणि हे अनुभव, त्याच्याबरोबर झालेले काही किस्से खूप गोड आहेत. आणि असाच तो वर्षानुवर्ष प्रगती करत राहू, हीच या फादर्स डेच्या दिवशी त्याला मी शुभेच्छा देतो. आणि सर्व समस्त वडील किंवा वडिलांना आजच्या या दिवसाच्या शुभेच्छा देतोय. धन्यवाद. सो येस, खूप छान झालं सेलिब्रेशन. एक शॉर्ट अँड स्वीट आणि क्यूट सेलिब्रेशन. प्लॅनिंग थोडीशी वेगळी होती. थोडंसं डेकोरेशन वगैरे करायचं होतं, त्याला थोडंसं फील करून द्यायचं होतं फादर्स डे. बट इट्स रिअली अ स्वीट सरप्राईज. आय मीन काही करा तुम्ही, एक छोटंसं सेलिब्रेशन पण खूप सुंदर मेमरीज क्रिएट होतात आणि ते आयुष्यभर आपल्यावर असतात. आणि हेच ते क्षण असतात जे आयुष्यभर आपल्याला काय म्हणतात, आनंद देतात. सो रिअली ब्लेस्ड टू हॅव सच अ ग्रेट
पर्सन आणि रचना माझ्या आयुष्यात आहे हे खूप मी नशीबवान आणि भाग्यवान समजतो. कारण जसं मी आहे, जसा मी व्यक्ती आहे तशीच ती आहे. म्हणजे कुठलाही क्षण ती मिस नाही करत सेलिब्रेट करण्याचा. आणि येस, म्हणून मी जसं तुम्हाला आधी बोललो की आय एम रिअली ब्लेस्ड टू हॅव सच अ ग्रेट इंडिव्हिज्युअल्स इन माय लाईफ. अँड येस, काय बोलशील तू? सो येस, असं सनी बोलला की मला ग्रेट वगैरे, पण मी म्हणते ना की एकामुळे हे पॉसिबल नाही होत. आज पाऊस पडत होता, लगेच यश रेडी झाला म्हणून मी फटाफट हे सगळं क्विक करू शकले. ऑफकोर्स प्लॅनिंग माझं होतं, पण एक्झिक्युशनच्या वेळेस पूर्ण आमची फॅमिली एकत्र येते तेव्हाच ते एक्झिक्यूट होतं. मी बाहेर गेली तेव्हा आई होत्या घरात, म्हणून ते नायसाला सुद्धा बघू शकला. सो सगळं काही एकत्र येऊनच ते मॅनेज होतं. सो इट्स ऑल अबाउट आवर फॅमिली, जी एकत्र येऊन हे सगळं काही एकमेकांना समजून घेतात. राईट. आणि आम्हाला ना सगळ्यांना या गोष्टींची आवड आहे. म्हणजे असं कधीच कोणी बोलणार नाही तुम्हाला नाही, तुम्ही इव्हन उद्याचा व्लॉग बघा जो असणारे सेलिब्रेशन, वंशच्या सेलिब्रेशनचे, इव्हन तिथे सुद्धा स्वीटीताईने खूप सारे एफर्ट्स घेतले असतील. आय एम डॅम शुअर, कारण इट्स बीन नाव 7 years स्वीटीताई एवढं मस्त त्याचा बर्थडे सेलिब्रेट करते ना. सो ह्यावेळेस सुद्धा तेच असणार आहे. आणि फादर्स डेचं बोलाल तर सकाळी थोडीशी मी इमोशनल झालेली, पण सनीने मला एक हग करूनच सनी मला बोलला की यू डोंट गेट इमोशनल. हा येते तू, हा ड्रेस छान आहे असं ती म्हणतीये. सो सनी मला एकच शब्द बोलला की हॅपी फादर्स डे. आणि मी आहे ना, मी नेहमी तुझ्या बरोबर असणार आहे, काहीही असो मी तुझ्याबरोबर नेहमी असणार आहे. सो हे 2 शब्दच लाईक खूप खूप काही बोलून गेलं. आणि हे दिस इज नॉट फॉर द फर्स्ट टाइम की सनी मला हे बोललाय. जेव्हा आमचं जस्ट जमलेलं तेव्हा सुद्धा फर्स्ट फादर्स डे होता आणि सनी खास घरी आलेला. हे मी आधी सुद्धा ब्लॉग्स मध्ये सांगितलं, पण हे जेवढ्यांदा बोलू ना तेवढ्यांदा फाल्गुनीला गिफ्ट पण घेतलेला आहे स्टडी फादर्स. आमचं फर्स्ट फादर्स डे होतं तेव्हा, म्हणजे लग्न जेव्हा जमलेलं तेव्हा. सो एक वेगळी फिलिंग असते की जेव्हा तुमचा नवरा तुम्हाला तेच प्रेम देते. आणि प्रत्येक आई वडिलांना हेच असतं ना की आम्ही जसं आमच्या मुलीला प्रेम दिलंय तसंच ते होणारा जो पण नवरा असेल किंवा तिचा नवरा जो झालेला लाईक लग्न झालेला असेल तो सुद्धा तसंच प्रेम करो. आणि सनी तसंच प्रेम मला करते. आणि आय एम डॅम शुअर आमचे आज दोन्हीही फादर्स एवढे खुश असणार आहेत ना. लाईक ते आमच्याबरोबर आज नाही आहेत, पण त्यांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या बरोबर आहे. एक नेहमी मला बॅक ऑफ माइंड एक नेहमी फील होतं की माझ्या फोनवर सुद्धा ते एक पप्पा रिंगिंग असं मला येऊ दे, पण ठीक आहे. आणि रचना नेहमीच म्हणते की तिला असं कधी कधी जाणवतं, कधी कधी स्वप्नात येतं की येस पप्पा असे म्हणजे येतील कधीतरी. असं एकदा तू बोललेली मला आठवतं मला की आज ना उद्या असे पप्पा असे अचानक आले समोर की येस मी आलो आहे, मी एवढ्या वर्षी होतो है ना. आय कॅन अंडरस्टँड की तू काय फील करते, कारण आपण दोघंही त्याच फेजमधून जातोय. बट येस, एक मी म्हणाल हा दिवस एक आपल्याला एक जस्ट एक अजून एक छान आठवण करून देण्यासाठी आहे की किती दूर असले, किती लांब असले ते आमच्यापासून, पण नेहमीच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आणि आम्ही तुम्हाला कुठे ना कुठे नेहमीच मिस करतो. बस अजून मी काय बोलू. आणि आहेत म्हणजे आमचे दोघांचे वडील गेल्यानंतर आमच्या आयांना तुम्ही बघितलंच आहे, ते तर आहेच. ते तर आमच्यासाठी दोघी सुद्धा आई आणि वडिलांचं दोघांचं सुद्धा त्यांनी आम्हाला प्रेम दिलंय. बट एक असतं ना एक मुलीसाठी तिचे वडील खूप जवळ असतात. बट स्टील वी आर हॅपी. सनी आहे, फुल फॅमिली आहे. आय होप की तुमचं सुद्धा फादर्स डे सेलिब्रेशन खूप छान गेलं असेल. आणि नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्ही कसं केलं आहे, तुम्ही कसं सेलिब्रेट केलं, नक्की आम्हाला सांगा. कमेंट सेक्शन मध्ये तुमचे कमेंट्स वाचूच. आणि त्याचबरोबर आम्हाला इंस्टाग्राम वरती सुद्धा तुमचे पिक्स शेअर करा. रेदर तुम्ही तुमच्या स्टोरीवर शेअर करा, आम्हाला टॅग करा, आम्ही ते तुम्हाला तुमचे फोटोज आहेत ते रिपोस्ट करू. सो हॅपी फादर्स डे वन्स अगेन टू सगळ्या फादर्सला, सर्व. आणि जसं मगाशी मी म्हणालो, मी खरंच खूप ग्रेट फील करतोय की मी एक वडील झालो आहे. आणि जसं मगाशी म्हणलो की एक आयुष्यात आपल्या एक मुलगी आल्यावरच, मुलगीचा जन्म झाल्यावरच एक आपल्याला सगळ्या गोष्टींची जाणीव होते. म्हणजे एक स्त्रीचं स्थान किती आहे आपल्या आयुष्यात, किती महत्वाचं स्थान आहे हे आपल्याला अजून जास्त जाणीव होते. आणि
बस आय एम रिअली थँकफुल टू रचना की तुझ्यामुळे मला ते मिळालं आहे. येस, आय जस्ट होप सो तुम्हाला आमचा हा छोटासा व्लॉग आवडला असेल. सो चला मग भेटूया पण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय. बाबा मला कळलीच नाही तुझ्या मनी वेदना, कशी मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधही घालते लाडकी तुला, जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा. बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर. बाबा थांबणारे तू, बाबा. पाय हे भाजले अश्रूंच्या उन्हात, हाक दे हात दे श्वास दे पुन्हा. बाबा बोलना 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 बोलना. बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर. बाबा